समोर ऑफ केले, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा हवं तसं मिडलिंग नाहीये, तरी देखील क्षेत्ररक्षक दूरवर जाण्याचा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला अगदी खूप चांगलं एफर्ट देखील देताना या दोन खेळाडूंना आपण पाहिलं. चालू शंगाडे ते पाहिलं तर नक्की धावफलक आता पुढे सरकतोय. प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील बॅटिंग करत असताना नक्कीच जय हनुमान बिरवाडी या संघाचं या मॅच मध्ये पाहतोय धावफलकावरती धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचली असेल. मनोज पतारे, पंकज लोबी ओपनिंग जोडी. यावेळेस बॅटची कडा, विकेटचं पतन, प्राइज विकेट, मॅचची महत्वाची विकेट आणि टिपला जाईल, संपला जाईल मनोज पतारेचा खेळ. विकेट क्रमांक 1 ची मात्र मैदानामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान बिरवाडी संघाला बसतोय पहिला धक्का. षटक क्रमांक 1 मध्ये मयूर मोरे बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि खूप चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये, कारण की महत्वाची विकेट होती मनोज पतारे या खेळाडूची आणि या महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त होताना देखील आपण क्षमता गोलंदाज मयूर मोरेला पाहतोय. वॉट बॉलिंग, चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. षटक क्रमांक 1 मध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने देखील करत असतो, परंतु आज भगवा चषकामध्ये दाखल झालाय आणि भगवा चषकामध्ये खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम नियंत्रण टप्पा येथे शोधला. ऑन साइडला पुन्हा एकदा पायावरती जाऊन आदळतोय. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. प्रश्न विचारला होता, प्रश्नाचं उत्तर सोडवताना पंच बोट केले आकाशाकडे आणि विकेट लागते दुसरी. आणखीन एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान बिरवाडी या संघाला. त्याच्या घडीला आपण पाहिलं मॅच मध्ये नक्की थोडंसं आता संकट ओढावताना मात्र जय हनुमान बिरवाडी या संघावर आता मात्र पाहू शकाल, कारण की नक्की महत्वाची विकेट होती. मनोज पतारे या खेळाडूची देखील महत्वाची विकेट होती. त्यानंतर विनोद ठाकरे आला होता आणि विनोद ठाकरेची देखील महत्वाची विकेट, परंतु त्यानंतर त्यांनी देखील आल्या पावली नक्कीच मैदानाची खेळपट्टीची साथ सोडली. गोल्डन डकचा शिकार होताना देखील आपण पाहिला आणि त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच चांगली ते गोलंदाजी मयूर मोरेची. आणखीन एक डॉट बॉल आलाय, अप्रतिम नियंत्रण टप्पा जो मात्र शोधला आणि त्याच टप्प्यावर ते गोलंदाजी करताना मयूर मोरे या खेळाडूला पाहतोय. ओर द विकेट, ओहो समोर लॉप केलं, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका, टायमिंग प्रॉपर नाहीये. देव आला होता बॉल पर्यंत, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न दुसरीसाठी निघालाय आणि नो डाऊट या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला थोडी ते संत गतीने पुढे सरकताना देखील पाहतो बॅटिंग करत असताना. म्हणजेच श्री गुरुदत्त प्रसन्न जय हनुमान बिरवाडी या संघाची धावफलक टीमच्या टोटलमध्ये 4 या आकड्यावर जाऊन पोहोचली असेल. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 4 धावा आणि 2 विकेट देखील प्राप्त करताना गोलंदाज आपण षटक क्रमांक 1 मध्ये मयूर मोरेला पाहिलं. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. अप्रतिम सुरुवात करून देताना आपण भालुक बी या संघासाठी जय हनुमान भालुक संघ त्यांच्या विपक्ष खऱ्या अर्थ नक्कीच श्री गुरुदत्त प्रसन्न जय हनुमान बिरवाडी संघ या अक्षमध्ये 2 टीमला आपण दिवस क्रमांक 3 मध्ये पाहतोय आणि दुसरा सामना रंगतोय. बिग बॅटल रंगेल. 2 संघ मातब्बर संघ आहेत आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो, परंतु आज भगवा चषकामध्ये एक वेगळी संकल्पना, एक वेगळी स्ट्रॅटजी आखावी लागेल या 2 संघांना. राऊंड द विकेटने पहिला बॉल अपील केली जाते पंचांकडे. सातत्याने प्रश्न विचारले जातात, परंतु पंच आता तटस्थ असतील. तटस्थ भूमिका सध्याच्या घडीला 3 ऑफिशियल पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहतो. गेले 2 दिवस योग्य रित्याने नक्कीच आपल्यापर्यंत
डिसिजन पोहोचवत देखील असतात, परंतु आज तिसऱ्या दिवसामध्ये देखील योग्य डिसिजन देताना आपण 3 पंचांना पाहतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन देखील नाही आणि यष्टा सोडून जाताना याच अनुषंगाने नक्कीच वाईट बॉल, 2 हात समांतर, 1 धाव अबांतर. पंचांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली असेल. गिरीश मोरे ऑन साईडला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. इथे फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. संधी निर्माण झाली होती पंकज लोभी या बॅटरसाठी. पंकज लोभी या नावाची चर्चा आपण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये ऐकत असतो, परंतु आज थोडंसं इथे संकट आलंय, म्हणजेच बिरवाडी या संघावर. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल ऑन साईडला हुक केलाय आणि थेट 4 धावा या ठिकाणी बुक केले असतील, यात काही शंका नाही. पंकज लोभीच्या बॅट मधून आलेला हा 4 चौकार. थोडीशी सरसावताना वेगाने आपण पाहतो बॅटिंग करत असताना, म्हणजेच जय हनुमान बिरवाडी या संघाची धावफलक सध्या जी मात्र पुढे जाऊन ठेपले म्हणजे 9 या आकड्यावर. गिरीश मोरे बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. ओर द विकेट साठी गोलंदाजी करतोय आणि सध्या पहिले तर नक्की पंकज लोभीने आक्रमकता स्वीकार केले, म्हणजेच गोलंदाज गिरीश मोरेवर चौकार वसूल केलाय. आवश्यकता होती बॅटिंग करत असताना बिरवाडी या संघाला. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल, फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये अलाउन द कार्पेट, डीप मध्ये ट्रॅव्हल होण्याचा प्रयत्न बॉलने जरूर केला, परंतु विजय मोरे या खेळाडूला मान्य नव्हतं बॉल पुढे जाण्याचं आणि त्याच अनुषंगाने चांगले एफर्ट विजय मोरेचं देखील पाहायला मिळतं. एकच धाव, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या 10 या आकड्यावर डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झाले धावसंख्या बॅटिंग करत असताना बिरवाडी या संघाची. ओहो, सॉफ्टहँडने अत्यंत सुंदर वापर करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट थर्डमॅनला टिपला जाईल. वॉट कॉट या ठिकाणी संपला जाईल खेळ. आणखीन एक बिग विकेट डाऊन, म्हणजे संदीप गिरा बॅक टू द डगआउट. संदीप गिरा या खेळाडूने देखील आता संघाची साथ सोडली आणि आता तुषार लोभी न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. आता सध्याच्या घडीला मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्की पंकज लोभी हा खेळाडू आहे, त्याच्या सोबतीला तुषार लोभी हा खेळाडू आहे आणि धावफलकावरती धावसंख्या सध्या म्हणजे संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की श्री गुरुदत्त प्रसन्न जय हनुमान बिरवाडी या संघाला पाहतो. या मॅच मध्ये संकट आलंय, संकट मोचकची कामगिरी या मॅच मध्ये आता करावी लागेल. अगदी खोलात बॉल समोर लॉफ्ट केलाय, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे अलाउन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि बॉल जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो 4 चौकार. त्याच्या घडीला आपण या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच आता पुन्हा एकदा थोडंसं इथे आनंद देऊन जाणार हा जय हनुमान बिरवाडी या संघाला हा चौकार आलाय. जो मात्र तुषार लोभीच्या बॅटमधनं चौकाराने धावफलक थोडीशी फ्लाय होताना देखील पाहतो. बॅटिंग करत असताना बिरवाडी या संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली इथे बॅटिंग करावी लागेल. मी म्हटलं होतं, चर्चा केली होती, नक्कीच आता थोडंसं पंकज लोभी आणि तुषार लोभी या खेळाडूंना आक्रमकता स्वीकार करावी लागेल, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग लाईनअप म्हणजेच बिरवाडी या संघाकडे आपण सातत्याने पाहत असतो त्याच पद्धतीची
बॅटिंग लाईनअप आपण नक्की जयनुमान भालुक या संघाकडे देखील पाहत असतो आणि त्या अनुषंगाने ते विचार केला नक्की करावा लागेल अंदाजाने. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आपण पंकज लोबी आणि तुषार लोबी या खेळाडूला पाहतोय. आपला डाव सावरण्याचा प्रयत्न या दोन खेळाडूंना. यावेळेस षटक क्रमांक आता आपण पाहिलं तर नक्कीच 3 मध्ये भूषण सासे या गोलंदाजाला इन्व्हाइट केले जाते. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. अप्रतिम इथे सुरुवात भूषण सासे या गोलंदाजाची आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. उंच जास्त बॉल गेलाय परंतु लांबी कमी असेल. वॅकंट एरियामध्ये बॉल पडला तोपर्यंत दुसरीसाठी निघालाय पंकज लोबे आणि नो डाऊट त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक थोडीशी पुढे सरकताना देखील पाहतो. बॅटिंग करत असताना बिरवाडी या संघाची धावसंख्या सध्या जी मात्र जाऊन पोहोचले 16 या आकड्यावर. पुढील बॉल भूषण सासे. फुल टॉस बॉल ऑन साइडला बोलावलाय आणि फुल टॉस व फुल टॉल वसूल केलाय. पंकज लोबे याच्या बॅट मधून आलेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार. देखील आमच्या सोबत जॉईंट असेल म्हणजेच टेंक्रिक वाहिनी आणि नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत खऱ्या अर्थाने पाहिलं तर मयूरजी मार्के सर असतील, नकुलजी भांडे सर असतील. चेक केलं जाईल या ठिकाणी. फेर बॉल असेल. चला सध्याच्या घडीला नक्कीच आक्षेप घेतला होता परंतु टेक्निकल टीम नकुलजी भांडे सर, मयूरजी मार्केस सर यांनी या ठिकाणी चेक केला आणि एक योग्य तो डिसिजन देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. इथे पाहिलं तर नक्की धावफलकावरती थोडी आता वेगाने धावसंख्या फ्लाय होताना देखील पाहतो. बॅटिंग करत असताना बिरवाडी या संघाची धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला बोलावलाय आणि त्यावर फुल अँड सक्सेसफुल पंकज लोब्याच्या बॅट मध्ये आलेला लागोपाठचा दुसरा भव्य षटकार. खऱ्या अर्थाने आपण भगवा चषक 2026 चे हे दमदार आयोजन पाहतोय आणि नक्कीच मुरबाड विभागातील क्वालिफाय मॅच आपण नक्कीच जे क्वालिफाय संघ या स्पर्धेमध्ये होतील त्यांना सर्वांना एक सूचना असेल की मुरबाड विभाग क्वालिफायच्या मॅच दिनांक 25/1/2026 रोजी ठीक दुपारी 2:30 वाजता स्टार्ट होतील. याची सर्व विजय संघाने नोंद घ्यायची आहे. सर्वांना विनंती असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकलिपला खाली ठेवलं. डीपमध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. शॉट आणि मिडऑफमध्ये विजय मोरेचं थोडंसं क्षेत्ररक्षण खरा पाहायला मिळतंय आणि याचा अनुषंगाने एक सिंगल इथे मिळेल. भूषण सासे बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 मध्ये आणि त्याच्यावर आक्रमकता स्वीकार करण्याचा मानस आणि माइंड सेट केलाय. जे मात्र बॅटर पंकज लोबीने आणि चांगले 2 फटके त्याच्या विरुद्ध खेळले गेले. 2 षटकार ठोकले गेले. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डाऊन द बॉल अलाय बॉल पर्यंत पोहोचलाय. अगदी घर पोहोचेवा विकेटचा पत महत्वाची विकेट महत्वपूर्ण कॅच इथे पकडला जातोय आणि संपला जाईल खेळ. तुषार लोबे बॅक टू द डगआउट.
खऱ्या अर्थाने नक्कीच मुरबाड विभागातील क्वालिफाय मॅच दिनांक 25/1/2026 रोजी ठीक दुपारी 2:30 वाजता स्टार्ट होतील. याची सर्व विजय संघांनी नोंद घ्या, कारण की मागी गणेश उत्सव वर्ष 31वे अंबेळे खुर्द आयोजित सत्यनारायण महापूजा दिनांक 25/1/2026 रोजी असल्या कारणाने मुरबाड विभागाची फायनल नक्कीच नाईटला खेळवली जाणार आहे. बाकी सर्व क्वालिफाय मॅच दुपारी चालू होतील. याची देखील सर्वांनी नोंद पाहिलं तर नक्की अंबेळे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच वर्ष देखील 31वे. हे मात्र नक्कीच अंबेळेकर चषकाची म्हणजे भगवा चषकाचं तर नियोजन आहेतच, त्याच अनुषंगाने मागी गणेश उत्सव देखील आज 31व्या पर्वामध्ये येऊन ठेपलाय. हे अंबेळे गावाची ताकद आहे. खऱ्या अर्थात नक्कीच ही गावाची एकजुटी, हे गावाचं नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच एकजूट आणि प्रत्येक मित्रांनो साईडला म्हणजे एर्टिका गाडी असेल, विनंती असेल थोडी साईडला पार्क करा. एर्टिका गाडी आहे बघा, साईडला थोडी पार्क करा मित्रांनो, विनंती असेल. थोडंसं त्रास होतोय खेळाडूंना, अंपायरला. धन्यवाद सर्वांना, नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि एक ब्लॅक कलरची देखील एक गाडी आहे. ओके, धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने नक्कीच आपण चर्चा करत होतो मागी गणेश उत्सव देखील वर्ष 31वे. ही नक्कीच अंबेळे गावाची परंपरा, ही संस्कृती आज नक्कीच अंबेळेकर जपताना देखील पाहतोय. धावपलकावरती धावसंख्या 29 या आकड्यावर 29 लोसा 4 विकेट 29 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. बॅटिंग करत असताना बिरवाडी या संघाची. ओहो, पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता, समोर लॉफ्ट केलं, बिग हिट खेळला आणि बॉलला थेट पाठवून दिलाय वाईड इशलोंगन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय पंकज लोबीच्या बॅटमधून आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपण पाहिलं तर की थोडं संकट ओढावताना म्हणजे मयूर मोरे या गोलंदाजावर पाहतोय. 4 मध्ये असेल, षटक क्रमांक 1 मध्ये मयूर मोरे आला होता आणि आता सेकंड वैयक्तिक स्पेल मध्ये षटक क्रमांक 4 मध्ये आला. पुन्हा डाऊन साइडला ऑन फटका केला डीप मध्ये, फिल्डर त्याच्या मस्तकावरून फ्लाय होऊन बॉल होतोय फरार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय 4 चौकार. आपण नक्की चर्चा केली होती, म्हणजेच पंकज लोबी या खेळाडूची ओपनिंगसाठी दाखल झालाय आणि या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने ऐकत असतो. परंतु आज भगवा चषकामध्ये देखील अफलातून बॅटिंग. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, त्यावर प्रहार, खाली क्षेत्र निवडलं आणि बॉलला थेट पाठवून दिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंकज लोबियाच्या बॅटमधून आलेला हा आणखीन एक 4 चौकार. षटक क्रमांक 4 मध्ये पाहतोय, पुन्हा एकदा इथे सरळ बॅटने प्रहार करायचा प्रयत्न विजय मोरे याच्याकडनं मिस्टेक पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने नक्कीच मयूर मोरेचा आपण जरूर चर्चा करूया. षटक क्रमांक 1 मध्ये त्याने अफलातून कामगिरी केली होती, फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक सेकंड स्पेल मध्ये आला. षटक क्रमांक 4 मध्ये त्याच्यावर आक्रमकता धारण केली, स्वीकार केली. मित्रांनो व्हाईट कलरची स्विफ्ट असेल, स्विफ्ट गाडी आहे बघा, सर्वांना विनंती असेल.
ती साईडला पार्क करा विनंती असेल. व्हाईट कलरची कार, 4 व्हीलर. ओके, मनापासून धन्यवाद. भरपूर साईडला जागा आहे मित्रांनो, सर्वांना विनंती असेल साईडला कुठे पार्क करू शकता तुम्ही. सध्याच्या घडीला आपण नक्कीच जय हनुमान बिरवाडी या संघाची धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 44 या आकड्यावर. हो यावेळेस इथे नक्कीच चांगला बॉल म्हणायला हरकत नाहीये, थोडंसं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये गोलंदाज मयूर मोरेचं, कारण की षटक क्रमांक 4 मध्ये पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल. अशा पद्धतीने आपण पाहिलं तर नक्की थोडंसं कमबॅक आणि मयूर मोरेच्या गोलंदाजीला आसरा देणारा हा डॉट बॉल आपण पाहतोय. अनंता खंडवी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता, खोदून काढलाय, हेलिकॉप्टर खेळलाय आणि आता अनंत खंडवी याने देखील आपला ब्रँड दाखवलाय. हा येतोय षटकार. परंतु तोपर्यंत एक सिंगल इथे इक्वडली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जरूर केला जातोय, परंतु नकार देताना देखील आपण अनंत खंडवीला पाहतोय, कारण की अनंत खंडवीच्या बॅटमध्ये देखील एक अफलातून आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा फटका देखील पाहायला मिळाला होता. आणि त्याच अनुषंगाने स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवताना अनंत खंडवी या बॅटरला आपण पाहतो या मॅच मध्ये. अजूनही 5 बॉल असतील, 5 बॉलमध्ये नक्कीच जास्तीत जास्त रन्स काढण्याचा प्रयत्न देखील असेल, परंतु आपण नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये पाहिलं तर संकट ओढावलं होतं, म्हणजे बॅटिंग करत असताना श्री नक्कीच गुरुदत्त प्रसन्न जय हनुमान बिरवाडी या संघावर. परंतु त्यानंतर पंकज लोभी या खेळाडूने आपल्या संघासाठी एकटा खिंड लढताना नक्कीच आपल्या संघाला पुन्हा एकदा सांगून दिले, पंकज लोभी अद्याप मैदानामध्ये आहे, परंतु अनंत खंडवी आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. बॉलला थेट पाठवून दिलाय जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा स्टँडच्या पलीकडे. हा येतो प्रेक्षकांच्या भेटीला षटकार. खऱ्या अर्थाने आपण चर्चा केली होती अनंत खंडवी याची, कारण की पहिल्या बॉलवर एक सिंगल घेतली होती, दुसऱ्या धाबेसाठी निघाला होता पंकज लोभी, परंतु अनंत खंडवीने इथे नकार दिला आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या मनगटावर विश्वास होता आणि त्या विश्वासाला सातत्यात आणल्या अनंत खंडवीने. वाट बॅटिंग
आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त अंतर कमी, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, आणि त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु नक्कीच एफर्ट चांगले होते परंतु पोहोचू शकला नाहीये. याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच तोपर्यंत 2 धावा या इक्वडल्या जातील. धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाय होते. धावसंख्या सध्या जी मात्र जाऊन पोहोचली असेल 59 या आकड्यावर. 4 विकेटच्या मोबदल्यात मनोज पतारे या खेळाडूची कामगिरी पाहायला मिळाली नाही या मॅच मध्ये परंतु त्यानंतर पंकज लोभी या खेळाडूने अफलातून खेळी केली आणि त्याला साथ देताना या मॅच मध्ये अनंत खंडवी या खेळाडूला देखील पाहतोय. वाट बॅटिंग पुन्हा दाडवा बॅटने स्लॉट मध्ये होता, त्याला इथे डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, एक टप्प्यावर बॉल मुसंडी मारून नक्कीच बॉलला गॅदर केला. इथे पाहिलं तर मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. तोपर्यंत एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये कारण की आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर पंकज लोभी या खेळाडूच्या बॅटमधनं देखील 36 धावांची खेळी या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि त्याने देखील आता स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवलाय कारण की अजूनही 2 बॉल आहेत. 2 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स त्याच्या बॅटमधनं देखील येतील, हा देखील त्याच्या स्वतःवर त्याला विश्वास आहे. हा टप्प्याचा बॉल ऑन साइडला इथे पूल केलाय, सक्सेसफुल होईल का, आणि नो डाऊट झालाय सक्सेसफुल आणि बॉलला पाठवून दिले वाईड इज लॉंग ऑन बॉर्डर लाईन चप्पल इकडे स्पीड साऊंड बॉल आउट ऑफ द ग्राउंड. पंकज लोभीच्या बॅटमधून आलेला हा आणखीन एक दर्जेदार षटकार. पंधरा बॉल 42 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी पंकज लोभी या खेळाडूने दिले. वाट बॅटिंग, चांगली बॅटिंग म्हणायला हरकत नाही पंकज लोभी या खेळाडूची. पुन्हा एकदा समोर बॅक टू द बॉल फटका केला परंतु देव आहे त्या ठिकाणी, आता करत नाही चूक, शेवटच्या बॉलवर टिपला जाईल आणि संपला जाईल पंकज लोभीचा खेळ. 1 मोर बिग विकेट डाऊन आणि सध्याच्या घडीला पाहता 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकावरती धावसंख्या 66 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 67 धावेंचं टार्गेट या ठिकाणी सेट केले असेल. भालुक या संघासमोर बिरवाडी या संघाने टॉस साठी जातोय म्हणजेच नेक्स्ट मॅच. तर जगदंब वॉरियर्स नांदगाव संघाचा कॅप्टन आणि नेवालपाडा कोलीवाडा संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी लगेच टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज लवकर या विनंती असेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन नेवालपाडा कोलीवाडा संघाचा कॅप्टन आणि जगदंब वॉरियर्स नांदगाव संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. बिग बॅटल आपल्या भेटीला येईल, खूप चांगली मॅच रंगेल यात काही शंका नाहीये. चला आपली फिल्डिंग सेट करा. बिरवाडी संघ विनंती असेल वेळ वाचवणं महत्वाचं राहील. सुनील अलमसर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय मनोजदादा बाळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम आणि त्यांचं देखील करूया मनपूर्वक शासनीय स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणजेच नकुलजी भांडे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉसचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. हेड असा कॉल आणि हेड टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल. खऱ्या अर्थाने भगवा चषक 2026 चे दमदार आयोजन दमदार नियोजन देखील पाहतोय परंतु आज खऱ्या अर्थाने नक्कीच कसं वाटतंय भगवा चषकामध्ये येऊन. ही स्पर्धा आम्ही आमच्या गावाची स्पर्धा आहे, ह्याच येथून खेळतो कारण का आमचं गाव पण काय जास्त लांब नाही आणि स्पर्धा खूप चांगली असते. नकुल भाऊ आणि सुनील भाऊंचं आयोजन भारीच असतं दरवर्षी आणि आम्ही गेले 4-5 वर्ष ही टुर्नामेंट खेळतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच गावा शेजारीच मैदान आहे
आणि खेळपट्टीचा देखील भरपूर अनुभव देखील असेल तुम्हाला. आणि आज काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही, टॉस तर जिंकला आहे. बघू आता पोरं काय बॅटिंग का फिल्डिंग घ्यायची ते सांगतो मी 1-2 मिनिटात. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच खऱ्या अर्थाने पाहिजे तर टॉस टॉस हरला, जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? बॅटिंगच घेतली असती. खऱ्या अर्थानं नक्कीच मनासारखा डिसिजन आलाय. आता या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल, कारण की तुम्हाला देखील हा मैदान एकदम जवळच आहे, काही शंका नाही आहे आणि खेळपट्टीचा देखील भरपूर अनुभव असेल, परंतु या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी वेगळी आखली असेल? नेवालपाडा संघाविरुद्ध आम्ही अजूनपर्यंत खेळलो नाही आहे. साधारणतः 5 ओव्हरमध्ये 60+ होण्याचा प्रयत्न करू.